माझ्या सर्व मैत्रिणींना स्वयंपाक करताना उपयोगी पडतील अशा 21 किचन टिप. 1. आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. 2. वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा. 3. कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. 4. साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत. 5. मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका. 6. सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर ते खराब होत नाही. 7. कडधान्य टिकण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे. 8. सुकामेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवावा. 9. दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे. 10. मासे अथवा चिकन फ्रीजरच्या तळाशी साठवून ठेवावे, ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येत नाही. 11. फ्रीजमध्ये बेरीज टिकवून ठेवण्यासाठी त्या व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवाव्यात. 12. पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा. पापड कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत. 13. डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका आणि पराठे अधिक पौष्टिक होतील. 14. पोळ्यांचे कणिक थालीपीठाची भिजवलेले पीठ थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता, ज्यामुळे पोळ्या पराठे नरम होतात. 15. स्वयंपाक करताना पाळायचा सर्वात मुख्य नियम म्हणजे अन्न नीट शिजवणे आणि स्वयंपाक करण्यापूर्वी नीट नियोजन करणे. 16. कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5 ते 60 मिनिटं उकळा. 17. ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात 2 चमचे दूध घाला, यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी होईल. 18. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका, त्याचा चिकटपणा निघून जाईल. 19. जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता. 20. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा, यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. 21. अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळं आणि दही घालून केकची बॅटर बनवा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.